आता कशी जाऊ
चित्त भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बना लौकिक परखियांची सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसे जाऊ घरा नोहे बना लौकिक तुका मने निवांत राही पाहिले पाही परतोनी तुका मने निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक विठला भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा लोये भरा लौकिक समचरणम सरोजम सांद्रनीलाबुधाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुळसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिन्तयामि मायोगपीठे तटे भीमरथं वरन्पुण्डरीकाय दत्तो मुनीन्द्रे सभागत तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमम् कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम
एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। आता हृदये आपुले चौफालुनिया भले वरे बैसू पावले श्री गुरूंची ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचर जयांची क्रिया स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता हरिने माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक पारखियांची सांगता गोष्टी घरची कोटे खातील आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक तुका बने निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली अखिल गोड ब्रह्मांड आणि भगवान परमात्माच्या सेवे अंतर्गत अथवा आपण सर्व उपस्थित संत मायबाप आपल्या सर्वांच्या सेवेसाठी कीर्तन रूपी सेवेकरता ज्या अभंगाची निवड केलेली आहे अभंग 4 चरणाचा असून गवळण या प्रकरणातील आहे अभंग 4 चरणाचा आहे महान भगवत संत सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मुकुटमाने भक्तीच्या कळस्थानी विराजमान झालेले देवमान्य लोकमान्य संतमान्य हिंदवी सुराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु महान साधू बरे का साधूचे प्रकार लई शास्त्रामध्ये सांगितलेले बरे काही चमत्काराचे साधू असतात काही पोशाखी साधू असतात पण आमचे तुकोबराय पोशाखी साधू नव्हते आमचे तुकोबराय चमत्काराचे साधू नव्हते तर आमचे तुकोबराय देवाच्या परिचयाचे साधू होते म्हणून देवाच्या परिचयाचे असलेले साधू देवनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथामध्ये अनेक प्रकारची प्रकरणं त्यापैकी काला या प्रकरणातील किंवा गरुड या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो असा अनेक वर्षाच्या परंपरेनुसार चालत आलेला हा परमार्थिक उपक्रम म्हणजेच अखंड नाम जप यत्न ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री क्षेत्र कासरवाडी या भूमीमध्ये संपन्न होत आहे आणि असा संपन्न होत असलेला नामयज्ञ या नामयज्ञाला 34 वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात 34व्या वर्षामध्ये आणि आपल्या सप्ताहानं पदार्पण केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल 34 वर्ष म्हणजे 3 तपाला 2 वर्ष कमी आहेत बरं का अजून 2 वर्ष झाले म्हणजे 3 तप पूर्ण होतील बार्धिक 36 नाही का म्हणजे 3ऱ्या तपाकडे आपल्या सप्ताहाची वाटचाल आहे म्हणजे इथे काही मंडळी असे आहे की त्यांनी 3 तप या सप्ताहामध्ये घालवली बरं का या सप्ताहामध्ये काही सेवा केली महाराज अशी काही मंडळी या ठिकाणी आमच्या दादोबाबा सारखी काही मंडळी वृद्ध मंडळी आहे काही मंडळी गेली महाराज पण काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांना आज 34 वर्ष
या नामजप यज्ञामध्ये योगदान दिलं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून असं चालू असलेला हा नामयज्ञ, या नामयज्ञाचा आता 4था दिवस आहे बरं का. रात्री जागराचं कीर्तन झालं महाराज आणि आज या ठिकाणी सांगतेचं कीर्तन आपण करणार आहोत बरं का. आज आपल्या नामयज्ञाची सांगता आपण करणार आहोत. अखंड नाम जप या ठिकाणी चालू आहे बरं का. ते कुठलं म्हणाल तर की अखंड विना पहारा त्या ठिकाणी चालू आहे, अर्थात नाम जप चालू आहे बरं का. आणि विना घेतलेल्या विना पहारा करणाऱ्या माणसाने सतत रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत जावं नाही का. पण विना घेणारी माणसं गप्पा मारत बसतात बरं का. तसं नाही ना. विना पहारा म्हणजे सतत मुखामध्ये नामचिंतन आणि विण्याची तार चढायची असते बरं का. त्याला अखंड जपयज्ञ म्हणतात. आणि म्हणून आज आपल्याला या नामयज्ञाची सांगता करायची आहे आणि सांगता करत असताना ती आजच्या कीर्तनातून करायचं आहे. म्हणून आजचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे, लक्षात ठेवा. दुसरं एक त्याला नाव आहे काल्याचं कीर्तन. कारण या ठिकाणी समोर आपण पाहतात हंडी बांधली आहे बरं का. म्हणून हंडी बांधली म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, काळ्या करायचंय. म्हणून आजचं काळ्याचंही कीर्तन आहे आणि सांगतेचे कीर्तन आहे. विठ्ठला पण आज महत्वाचा विषय म्हणजे आज काळा आणि प्रामुख्याने आपण जर विचार केला तर इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये आणि आजच्या कीर्तनामध्ये जमीन आसमान त्याला पण इतका फरक आहे मला. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वैराग्याचं कथन केलं जातं. आज मात्र तसं नाही. आज विशेष अशा प्रकारचं कीर्तन करायला बंधन आहे. आज काय करायचं आपण, चरित्र ते उच्चारावे देवे भगवान परमात्म्याला जे चारित्र्य केलं त्याचं वर्णन करायचं आहे. तत्पूर्वी महाराज हा चालू असलेला आणि हा नामसप्ताह आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून हा चालू आहे. आज त्याचा शेवट आहे. आपण तुमचं आमचं सर्वांचं ग्रामस्थांचं आणि सर्वांचं परम भाग्य आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन होण्या अगोदर आपला सप्ताह झाला आणि आताही बरं का अनलॉक आहे, पण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदरही आपला सप्ताह होतोय. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शंका होती सप्ताह होतो की नाही, होतो की नाही. बरं का आता सप्ताहासाठी सुद्धा पोलीस स्टेशनला जावं लागतं बरं का, तहसीलला जावं लागतं म्हणजे सप्ताह करायसाठी बरं का. हे आपलं दुर्भाग्य आहे अशोक महाराज. पण त्याला कारण आहे महाराज. याला कारण हे काय असेल, विनाकारण नाही. त्याला फार मोठे कारण आहे आणि ते कारण म्हणजे बरं का कोरोना नावाची महामारी. या कोरोना नावाच्या महामारीनं महाराज आपल्याला पोलीस स्टेशनची पायरी चढवावी लागली नाही का. बरोबर गेल्या 22 मार्च पासून या कोरोना नावाची महामारी तुमच्या आमच्या पाठीमागे लागली. परंतु आपलं भाग्य बलवत्तर बरं का, आपण भाग्यवान म्हणून त्या कोरोना नावाच्या महामारीतून अशोक महाराज आपण वाचलो आणि म्हणून आज या कीर्तनाच्या मंडपामध्ये बसलोय. विठ्ठला
तर तो आज या कालाच्या केंद्राला नसता, लक्ष ठेवा. पण ते पांडुरंगाची आपल्यावरती कृपा आणि म्हणून त्या कोरोना नावाच्या महामारीतून बरं का आपण वाचलो आणि म्हणून आज या धर्म मंडपामध्ये आपण बसलो, लक्षात ठेवा. पण एवढ्यामध्ये बरं का हुरळून जाऊ नका अशोक महाराज. अजून ते संकट टळलेलं नाही बरं का. आणि म्हणून ते संकट टळावं असं असेल तर आपण कीर्तनात बसलेल्या मंडळीनं हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल गेले 10 महिने लोक लॉकडाऊन होती. किती? 10 महिने महाराज, अशोक महाराज 10 महिने लॉकडाऊन होती लोक बरं का. आणि लॉकडाऊन उठल्यानंतर महाराज लोक जरा कामधंद्याला लागली महाराज. आता पुन्हा त्या कोरोनाला पुन्हा आणखी थोडासा वरती मान काढलेली आहे, जरा उठाव केलेला आहे महाराज. शंका आहे महाराज आपल्याला. आणि लक्षात ठेवा महाराज की सर्व रोगावरती जर उपाय महाराज जर काय असेल तर तुम्हाला सांगून जातो. ब्रह्मरस घेई काढा तेने प्यावा साधू संतांनी तुम्हाला सांगितलं बाबांना, तुम्हाला जर रोग मुक्त व्हायचा असेल ना, तर कुठलाही रोग असू दे अशोक महाराज, कोरोना जरी असला तरी पण तुम्हाला त्या रोगातून मुक्त व्हायचं असेल तर ब्रह्मरस घेई काढा तुझे पिढा वारे. ब्रह्मरसाचा काढा घ्या. कुठलाही रोग असू द्या, कोरोना काय काहीच नाही बरं का. याच्याही पेक्षा महाराज भयंकर असा रोग तुमच्या आमच्या पाठीमागे अनादी काळापासून लागलेला आहे, तो म्हणजे भवरोग. मग भवरोगासारखा रोग जर ज्या औषधाने जातो बरं का, तो कोरोना नावाचा रोग काय घेऊन बसलाय नाही का. भवरोगाय शेजाय अनेक काय सुल्लके. भवरोगासारखा रोग ज्या औषधाने जातो बरं का नाही का, तो कोरोना काय करतात त्याच्या पुढे बरं का. म्हणून ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल भवरोगायचे जाय अनेक काय सुल्लके. पण भवरोगासारखा रोग ज्या नामचिंतनानं जातो महाराज, कोरोना काय करतं का. म्हणून महाराज न या कोरोनाला घाबरता बरं का, एकच करा बरं का, भगवंताचं चिंतन करा. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत आपण पाहिलं महाराज, कारण आपण या मृत्यूलोकात जन्माला आलोय आणि ज्या अर्थी मृत्यूलोकात आपण जन्माला आलोय त्या अर्थी मृत्यू हा आपल्याला अटल आहे, लक्षात ठेवा अशोक महाराज. मग कोण कशाने जाईल, कोण कशाने जाईल, कुणाला कुठला रोग होईल, कुणाला कुठला रोग होईल बरं का. कारण रोग काही कमी नाही आणि जेवढे रोग झालेत ना तेवढे डॉक्टर पण झाले अशोक महाराज. महाराज आपण या शरीराचा विचार केला, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायचे. भागवतात वर्णन करतात नाथ बाबा की बाबा ना ज्या नरदेहाला तुम्ही आलात ना, तो नरदेह चांगला नाही बरं का. त्या नरदेहातच महाराज रोगाचं भांडार आहे. अनंत रोग या शरीरामध्ये आहेत, लक्षात ठेवा. कोरोना कुठला बाहेर ना आला, कोरोना आतमध्येच आहे अशोक महाराज. कोरोना कुठं आहे, आपल्या जवळ आहे कोरोना बरं का. कोरोना कुठला आला लक्षात ठेवा, कारण हे रोगाचं भांडार आहे, शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायचे. म्हणून हा जो रोग आहे ना, हा भवरोग आहे ना, हा भवरोग अनादी काळापासून तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला आहे महाराज. पण आपल्याला त्या रोगाचं विस्मरण झालंय महाराज. आता मात्र एकच आपल्या तोंडावरती कोरोना, काय कोरोना आपल्या तोंडावरती आहे, रोगाचं नाव आपल्या आलेलं बरं का. पण महाराज तुमच्या आमच्या पाठीमागे जो लागलेला रोग आहे ना सर्वांच्या, तो राजा असो, रंका असो बरं का, सामान्य माणूस असू द्या महाराज, एखादा महाराज असू द्या महाराज,
तो रोग कुणालाही सोडत नाही महाराज. इथे उरो नये आले अवतार. महाराज देवाधिकाऱ्या देखील त्या रोगानं सोडलं, त्याचं नाव आहे भवरोग. विठ्ठला म्हणजेच मृत्यू. ज्यांचा ज्यांचा जन्म या मृत्यू लोकांमध्ये झालेला आहे महाराज, त्यांना मृत्यू ठरलेला आहे बघा. पण या मृत्यू लोकांमध्ये देवाधिकारी देखील अवतार घेतला, त्यांना देखील आपला अवतार कार्य संपवावं लागलं. म्हणजे तर देवाला अवतार संपवावं लागलं, देवाला हे लोक सोडून जावं लागलं. मला तुमचं आमचं काय घेऊन पडलं. आपण सामान्य माणसं आहोत, एक गोष्ट विसरून चालणार नाही आपण बरं का. सगळ्यांनी ध्यानात ठेवा बरं का, कुठेतरी अंडरलाईन करून ठेवा महाराज की आपण जन्माला आलोय ना, एक ना एक दिवस मरणार आहोत. विठ्ठला पण गंमत अशी झाली महाराज, नेमकं आम्ही तेवढंच विसरलोय. काय विसरलोय अशोक महाराज? मरण विसरलोय बरं का. साधू संतांनी ज्यावेळी आपल्याकडे पाहिलं तर त्यांनी विचार केला की अरे बापरे, सगळ्यांची याला आठवण आहे बरं का. सगळं याला आठवतंय, सगळ्यांचं याला स्मरण आहे, पण मरणाला विसरलेत बरं का. आपण कशाला विसरलोय? मरणाला विसरलोय. पण साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सावध केला बरं का. सावधानाई से काय ते बिचारा आली या संसारा सकलही. नाथबाबा म्हणतायत सावध व्हा, सर्वांनी सावध व्हा. तुम्ही जन्माला आलात ना, मग सावध व्हा आणि मी सांगतो ते करा. काय करा? अंत समयाचा करणे विचार, वेचिता सादर घटिका पले. अंत समयाचा, मरणाचा विचार करा. मी मरणार आहे, पण मरणार आहे असं कोण म्हणतच नाही, याचा विचार कोण करत आहे? एक लक्षात ठेवा. पण जरी आपण विचार नाही केला तरी मरणार हे 100%. विठ्ठल हो विठ्ठल. उद्या हा कोरोना नावाचा जो काय रोग आहे, हा जरी लस घेतल्यानंतर जरी तुला पर्याय झाला, तो नष्ट झाला, तर तुम्हाला वाटतं की आपण मरणार नाही? मरणार बरं का. कुठेही जा बरं का, तरी आपण कुठेही जगाच्या पाठीत कुठेही जा, तरी आज ना उद्या आपण काय का काम म्हणणार, ज्या अर्थी आपण जन्माला आलोय त्या अर्थी आपल्याला मरण हे ठरलंय. पण आपण विसरलोय. जरा आठवा पाठीमाग. म्हणून साधू संतांनी आपल्या सांगितले, बाबांनो माग जरा बघा, माग बघा. आजा गेला पंजा गेला बाबा गेला, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. मागचा माणूस विचारच करा मागत नाही बघा. पण हे लक्षात ठेवा, मागचा माणसाने पहिला विचार करावा. मागं बघतच नाही, पुढेच बघतो. अशोक महाराज मागे विचार करा. आजा गेला पंजा गेला, गेला ना आपल्या तिकडे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. का झाला हो? तर महाराज इथं आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू आहे बरं का. कारण या प्रत्येक जीवाला गट्ट करण्याकरता काळ तपलेला. लक्षात ठेवा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात. करोनी माझी वडा न्याहाली पाके वडा, करोनी माझी वडा न्याहाली पाके वडा, पसरला सेच वडा, करोनी माझी वडा कार गज. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात की बाबांनो, तो काळ आहे ना, अकराळ विक्राळ स्वरूपाचा तो काळ आहे. आणि तो आपला चबडा, असा जबडा आपला पसरून बसलेला आहे मनात. आणि तो आतापर्यंत त्याच्या जबड्यामध्ये आजा गेला
पंजा गेला ठीक आहे, बाप मसना गेला, सगळे गेले बरं का. कारण तो काळ एका काला आणि गट्ट करतोय लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज आज नाही उद्या आपल्याला तो काल गट्ट करणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. विठ्ठल आपल्यालाही आपल्यावरती काल धडक भाजणार आहे. परंतु महाराज म्हणतात त्या कालाच्या तावडीतून जर तुम्हाला सुटायचं असेल तर पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. त्या काळाच्या तावडीत तुम्हाला सुटायचं असेल तर काय करा, भगवंताचं नामचिंतन करा बरं का. मग काय सांगितलं बे, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म भव रोग ऐसे जाय आणि काय सुलगे. कारण महाराज या काळाच्या तावडीतून आपल्याला त्या भगवंताशिवाय कोणी सोडवणार लक्षात ठेवा. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवूनिया. देवाशिवाय आपला या जगामध्ये कोण नाही बरं का लक्षात ठेवा. नीट ऐका परत, या जगामध्ये देवाशिवाय आपलं कोण नाही. देव माझा आणि मी देवाचा. तुम्ही म्हणाल बायका पोरं बरं का भाऊ बंद वगैरे सगळे सोयरे, नाही 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 नाही, ते आपले नाही, ते फक्त मनाय पुरतं. धनदारा पुत्र बाबांनो धन आपलं नाही बरं का. किती कमवून ठेवा बँकेमध्ये बरं का. ते आपल्या बरोबर फक्त आपल्या बरोबर किती येते माहिती का, किती येतात, किती लाख असू द्या, 10 लाख असू द्या बरं का, फक्त 1 रुपया. बघितलं का ते प्रेत यात्रा निघते जेव्हा त्या ताटामध्ये चिल्लर करून आणलेली असते, 1 रुपयाच्या ठोकला फक्त असा तेवढाच मला बरोबर येतो, बाकी काही येत नाही बरोबर का. भेटतात तो पण बरोबर आपल्या येत नाही, आपल्या बरोबर काहीच येत नाही तसं म्हणा. तर धनान भूमं बश्वते घोषे भार्याग्रधारे जन स्मशाने देहत्यायाम परलोक मार्गे कर्मान गच्छति जीवये. धन तुमच्या किती असू द्या, कोट्यावधी रुपये तुमच्याकडे असू द्या, बँकेत राहतील. धनान भूमा शेती कितीच राहील बघा, धन बँकेत राहील. पशवते गोष्टे, पशु म्हणजे गाई म्हशी असतील, बैल असतील, गोठ्यामध्ये राहतील. भार्या पत्नी दारापर्यंत बघतो बघा, भार्या गृहदारी दारापर्यंत पत्नी. जन स्मशानी मित्रमंडळी बरं का, सर्व स्मशानापर देतील बरं का. नंतर हा असणारा 3.5 हाताचा देह चित्तेवरती ठेवला जाईल महाराज, आग्नी दिलं जाईल महाराज बरं का. देह पण आपल्या बरोबर येत नाही. मग कर्मानुगच्छति जीव एक, हा आपल्या कर्मानुसार त्या जीवात्म्याला पुढचा प्रवास करावा लागतो. विठ्ठला म्हणून आपल्याला साधू संतांनी सावध केलं बरं का. एकच उपाय बरं का, कुठलाही रोग असू द्या, एकच उपाय तो म्हणजे भगवंताचं नाम. पुन्हा साधू संत साधा आपुले इथ गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत उठवले वेगेचे चला जाऊ राहुलासी. सकाळी उठल्यानंतर देवळात जाऊ बरं का. एवढा मोठा मंदिर बांधलं आपण नाही का, कशा करता
सकाळी उठून जरा देवळात जावं नमस्कार करायचा जायचं बरं का. मला म्हणतात सकाळी उठा जरा मंदिरामध्ये जाऊ बरं का. जागे व्हा सर्वांनी, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे जननी देवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. या जन्म मरणाच्या व्यथा चुकत असतील, या कोरोना नावाच्या महामारीतून आपल्याला वाचत असेल तर काय करा, देवाला शरण जा. बनवणिया शरण जावी सर्व भावे देवा, तो हा उतरील पार भव दुस्तरा. सर्वावरती सर्व रोगावरती उपाय एकच बरं का, ते म्हणजे भगवंताचं नाम. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी अखंड हा नाम यज्ञ चालू आहे महाराज. आणि अखंड नाम यज्ञाची आपण सांगता करत असताना काळाच्या चित्रातून करायचं, आपल्याला काळा करायचा. काळा काला नाम देवाचं भजन बरं का. काला 3 प्रकारचं आहे. काळा म्हणजे नेमकं काय, दही भाताचा काला, हरिनाम खिचडी काला आणि जीव शिव ब्रह्म ऐक्य काला. 3 काळे बरं का. दही भाताचा काला आणि हरिनाम सतत देवाचं चिंतन करणं आणि तिसरा जो काल आहे तो आपल्याला साध्य करायचा आहे. म्हणजे आपल्याला ज्या स्वरूपातून आपण आलो त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे आपण ब्रह्मस्वरूपातून आलो आणि ब्रह्मस्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे. त्याला जीव शिव ऐक्य काला म्हणतात. विठ्ठल असा तो जीव शिव ब्रह्म ऐक्य काला महाराज या नामसंकीर्तनातून कीर्तनातून किंवा नामसत्तातून साध्य करता येतो. म्हणून हा एवढा मोठा 8 तास बरं का, 4 दिवसाचा नाही का. 4 दिवस पंक्ती बरं का, नाश्ता चहा पाणी नाही का, केवढा मोठा आपला खर्च असतो का. कशा करता, एवढा करतात की आपल्याला जीव आणि शिवाची आपल्याला भेट घ्यायची आहे, आपल्याला शिवाशी एकरूप व्हायचं आहे. आणि एवढ्या करता आपण गेले 34 वर्ष हा आपला उपक्रम चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मला आपल्याला काळा करायचा आहे. काळा करत असताना त्या काळ्याच्या क्षेत्रामध्ये भागवताचं चारित्र्य वर्णन करायचंय. भगवंतानं अनेक अवतार घेतले, त्यापैकी 8वा अवतार भगवंतानं गोकुळामध्ये घेतला. 8वा अवतार गोकुळामध्ये घेतला, लक्षात ठेवा. आणि त्या 8व्या अवतारामध्ये भगवंतानं ज्या बाललीला केल्या त्याचं आपल्याला वर्णन करायचंय. चरित्र ते उच्चारा भगवंतानं अनेक ठिकाणी चरित्र केलं, लक्षात ठेवा. भगवंतानं वृंदावनामध्ये चरित्र केलं. तिथं वृंदावनामध्ये भगवंतानं गोपिका समवेत रास क्रीडा केली. आजही तुम्ही गेलात तरी जिथं भगवंतानं गोपिका बरोबर रास क्रीडा केली अशोक महाराज, तिथं ते बहुरी आहे, अशी बहुरी दिसते ना, तिथं सगळी जास्ती जागा मळलेली आहे बरं का, बहुरी दिसते अशी. आणि अजूनही भगवंत त्या ठिकाणी गोपिकांच्या बरोबर रास क्रीडा करतो वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये भगवान परमात्म्यानं चरित्र केलं नवे पण मथुरेमध्ये सुद्धा भगवंतानं चरित्र केलं आणि गोकुळामध्ये सुद्धा चरित्र केलं. मथुरेमध्ये जरी चरित्र केलं असलं, वृंदावनामध्ये जरी चरित्र केलं असलं तरी त्याचा विचार आपल्याला इथं करायचा नाही. पण इथं फक्त देवे केले गोकुळी, गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. विठ्ठला मी नेहमी सांगत असतो, देवाला आणावं लागतं, संत येत असतात आणि जीवाला यावंच लागतं. बरेचशा प्रारब्धानुसार देवाला आणावं लागतं, देव अवतार घेतो. स्वेच्छा प्रारब्धानुसार संत येत असतात बरं का आणि जात असतात. आणि अनिच्छा प्रारब्धानुसार तुम्ही आम्ही मंडळी या मृत्यूलोकात जन्माला आलो. इच्छा नसता, अनिच्छा म्हणजे न इच्छा नसताना पण असं महाराज आपल्याला इथं यावं लागलं. याला कारण बरं का, शास्त्रानं 3 सांगितलेलं. आपण जे इथं जन्माला आलो ना या मृत्यूलोकात, माणसाच्या जन्माला आलोय बघा, काय भाग्य आपलं, माणसाचा जन्म मिळलाय बरं का.
पण महाराज माणसं माणसासारखी वागत नाही, लक्षात ठेवा. आणि जी माणसं माणसासारखी वागत नाही त्या माणसामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. महाराज म्हणतात नाही तरी काय थोडी स्वाद सुख रे बापुरी. महाराज म्हणतात कुत्री मांजर काही कमी आहेत काय? मग त्यांना हा अधिकार नाही ना. या काल्याच्या कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन बसण्याचं कीर्तन ऐकायचा त्यांचा तो अधिकार नाही ना. तो अधिकार फक्त माणसाला भगवंताने दिले बरं का. कुणा दिलेला आहे? पशुकाय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना भजन कीर्तन चांगलं काय वाईट काय बरं का नाम शब्द काय कळत नाही. मग कळतो कुणाला? माणसाला. आणि ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात अशोक महाराज? पशु म्हणतात. पशु ज्याला कळत नाही त्याला कीर्तन आवडत नाही का, कीर्तन कधी ऐकत नाही, सप्त्याला कधी येत नाही, त्याला काय म्हणतात? हा, सप्त्याला कुणी येत असतं? माणसाने. आणि जे सप्त्याला येतात ती माणसं असतात. लक्षात ठेवा. विठ्ठला माणसानंच काय करायचं हो? कथा कीर्तन बरं का माणसाने काय करायचं? देवाचं भजन देवाची भक्ती पूजा त्या माणसानेच काय करायची? तर तो अधिकार माणसाला भगवंतानं दिलेला आहे. आर निद्रा भय मैथून सर्व योनी सब समान परी मनुष्य देही ज्ञान अधिक झालं सर्व. तो अधिकार भगवंताने आपल्याला दिलाय. चांगलं वाईट आपल्याला कळतंय बरं का. पाप काय पुण्य काय हे माणसाला कळतं, पशु पक्ष्यांना कळत नाही, म्हणून त्यांना तो अधिकार नाही. विठ्ठला पण इच्छा नसताना आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो. त्याला कारण तीन आहेत. पहिलं कारण पाप आहे, दुसरं कारण कर्म आहे आणि तिसरं कारण वासना आहे. तीन कारणाला आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो बरं का. इच्छा नसताना बरं का. कर्मानुसार, कारण जन्म जो प्राप्त होतो ना तो कर्मानुसार प्राप्त होतो बरं का. वासनेमुळे प्राप्त होतो आणि पापामुळे प्राप्त होतो. जन्म घेणे लागे पातकाचे मुलं किंवा आगा कर्मे जे उरावे तैजे सुख तुमची तया भोगावया यावे देहा एका. मागील जन्माचं पाप म्हणून आपण जन्माला आलो, मागील जन्माचं कर्म म्हणून आपण मृत्यू लोकात जन्माला आलो आणि मागील जन्माची वासना म्हणून आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो बरं का. पण कुठल्या तरी जन्माला आलो नाही, माणसाच्या जन्माला आलो. हे विशेष आपलं भाग्य. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये महान पवित्र अशा महाराष्ट्र देशामध्ये नवे की जाणता म्हणतो आपण बरं का. ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही रायगड भूमी. अशा रायगड भूमीमध्ये किंवा या रायगडमध्ये बरं का आणि पुण्यक्षेत्र असलेलं बरं का क्षेत्र असलेल्या कासारवाडीमध्ये आपण जन्माला आलो. विठ्ठल विठ्ठल या नरदेहाला आल्यानं महाराज भगवंताची ओळख करून घेता येते. इतर देहामध्ये नाही महाराज. माणसाला सगळं काही कळतं महाराज, चांगलं वाईट कळतं. विचार करण्याची शक्ती भगवंताने माणसाला दिलेली आहे. विशेष अशा प्रकारची बुद्धी माणसाला दिली आहे महाराज. नवे तर महाराज अविनाश असलेलं पद ते या मनुष्य देहाला आल्यानं प्राप्त करता येतं. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद म्हणजे देव म्हणती ते देवच होती तरी कान चित्ती धरावा. आपण उद्या जर सर्वांनी ठरवलं देव व्हायचा आपण देव होऊ शकतो बरं का. तुकार म्हणतात देव पाहावयासी गेलो ते देवच होऊन गेलो. तुकार म्हणतात मी देवाला पाहायला गेलो मी देवच झालो बरं का. देव झालो म्हणजे देव होण्याची ताकद बरं का माणसाकडे बरं का. नरकरणी करे तो नरका नारायण होय. अशोक महाराज नरकरणी करे बरं का. पण ती करणी तशी पाहिजे ना नाही का. ती चांगली करणी पाहिजे बरं का. वाईट करणी करून मला आपल्याला देव होता येणार नाही. म्हणून नरकरणी करे तो नरका नारायण होय. माणसाकडे एवढी ताकद आहे महाराज की आपण देव व्हायचं ठरवलं तरी देव होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल नव्हे तर आपण देवच आहोत. भगवान म्हणतात प्रत्येक जीव माझा अंश आहे. ममे वंश जीव लोके
जीवभूत सनातन मनश्रेष्ठानि इंद्रियानी प्रकृती स्थाने कर्षती. अर्जुना, अरे प्रत्येक जीव माझा अंश लक्षात ठेवा. म्हणून आपण देव आहोत बरं का, पण आपल्याला आपल्या ठिकाणी अज्ञान आहे आणि म्हणून आपण स्वतःला काय म्हणून राहिलोय, मी जीव आहे, मी जीव आहे बरं का. हा अज्ञानपण आहे आपलं बरं का. मी जीव आहे आणि अज्ञानपणामुळे आपण जीव आपण म्हणून घेतोय आणि जीव म्हणून घेतोय म्हणून आपण दुःख भोगतोय. लक्षात ठेवा. म्हणून परेच्या प्रारब्धानुसार देवाला आणावं लागतं. स्वेच्छा प्रारब्धानुसार संत येत असतात आणि अनिच्छा प्रारब्धानुसार तेव्हा आम्हाला जीवाला जन्म घ्यावंच लागतं. लक्षात ठेवा. मग कोणी असू द्या महाराज, आपण जर विचार केला अशोक महाराज, तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना मृत्यू आहे. लक्षात ठेवा की ज्यानं आपल्याला निर्माण केलंय असा ब्रह्मदेव आपल्याला म्हणजे सर्वांना 184 जीवयोनी ज्याने जो निर्माण करतो तो ब्रह्मदेव. नीट ऐका अशोक महाराज, 184 जीवयोनी निर्माण करता जो ब्रह्मदेव आहे त्यालाही मारावं लागतं. तुका मने जाती पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया तुका मने जाती पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती. तुका मने जाती तुका मने जाती पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया अधोगती बघा. म्हणजे ज्यानं आपल्याला निर्माण केलंय तो सुद्धा काय त्यालाही मारावं लागतं महाराज. दुसरा महाराज स्वर्गाचा देव इंद्रदेव महाराज. इंद्रदेव जरी असला तरी त्याला सुद्धा आपलं काय घेऊन बसलाय आपण की झाडकी पत्ती बरं का अशोक महाराज. स्वर्गाचा राजा इंद्रदेव की जे स्वर्गाचा राजा कधी होतो माहिती का, 100 यज्ञाचं पुण्य ज्यावेळी पदरी असतं ना त्यावेळी इंद्रपद प्राप्त होतं. असं 100 यज्ञ केलेला आणि इंद्रपद प्राप्त झालेला इंद्रदेव, देवांचा राजा, स्वर्गाचा राजा, तो इंद्रदेव जरी असला तरी त्याला सुद्धा मारावं लागतं. जव पुण्याची पावटी सरी सभेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जव पुण्याची पावटी सरी, एकदा का पुण्य संपलं ना की इंद्रदेवाला सुद्धा असे बराच खाली यावं लागतं बरं का. आपलं काय घेऊन बसलाय विठाल विठाल. म्हणून महाराज भगवंतांना अनेक अवतार घेतले. त्यापैकी महाराज 8वा अवतार भगवंतांना गोकुळामध्ये घेतला बरं का. कुठे? गोकुळामध्ये नाही घेतला, मथुरेमध्ये घेतला बरं का. कारागृहामध्ये भगवंताचा जन्म झाला. देव पोटाशी येण्याकरता अशोक महाराज आपण आपल्याला आपल्या मूल पोटी आपल्या वंशामध्ये मूल जन्माला यावा म्हणून आपण अनेक नवस करतो नाही का देवाला. तसं महाराज देव आपल्या पोटाला यावा म्हणून वसुदेव देवकीने अनंत जन्मामध्ये बघा अनेक जन्मामध्ये देवाची भक्ती केली होती बघा. कशा करता? देव पोटाला येण्याकरता महाराज. आणि म्हणून त्यांची ती पुण्याई फळाला आली आणि देव त्यांच्या पोटाला आला. भगवंताने 8वा अवतार घेतला तो देवकीच्या पोटी घेतला बघा. म्हणून 8वा अवतार बरं. दुसरी गोष्ट महाराज की देवकीला मुलं 7 झाली आणि 8वा श्रीकृष्ण बरं. म्हणजे 8वा अवतार आणि नंबर सुद्धा कितवा? 8वा बरं का. आणि ज्यावेळी महाराज भागवत प्रकट झाले कुठे? वसुदेव देवकीच्या समोर बरं का. त्यावेळी 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. देवकीने सांगितलं देवा अरे एवढ्या हजारो जन्मामध्ये आम्ही तुझी सेवा केली, तू पोटाला यावं म्हणून. तो 8 वर्षाचा. अरे 8 वर्षाचा तू जर असतील तर लोक तुला माझा मुलगा म्हणणार नाही बरं का. आणि म्हणून देवकीचं भगवंतानं ऐकलं आणि लघु रूप धारण केलं. लहान झाला देव. लहान झाल्यानंतर महाराज
देवच तो बरं का, नाही का? देवानं वसुदेवाला सांगितलं, आपल्या बापाला सांगितलं, जन्माला आल्यावर बरं का, जन्माला आलेलं बोलणारं मूल म्हणजे ते एकच श्रीकृष्ण अशोक महाराज, नाही का? जन्माला आलेलं मूल बोलतं का? तो बोलला का बोलला हो? तो सामान्य नव्हता बरं का, तो जीव नव्हता, तो देव होता. पण त्याला सांगितलं वसुदेवाला, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला, मला गोकुळामध्ये घेऊन जा. आणि भगवंताच्या सांगण्यावरून वसुदेवाला पाठीमध्ये घातला, देवाला गोकुळामध्ये नेला. आणि तिथं जी माया उपजली होती बरं का, त्या माईला घेऊन वसुदेव इकडे आले बरं का. इकडे आल्यानंतर महाराज त्या मायेनं त्या कारागृहामध्ये प्रवेश केल्याबरोबर मायेनं टाळू फोडला अशोक महाराज. अजूनही तुम्ही तिथे गेलात तरी या कारागृहामध्ये भगवंताचा जन्म झाला, अवतार झाला, ते कारागृह आजही तुम्हाला मथुरेमध्ये पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, फार मोठा बंदोबस्त तिथे आहे बरं का. तिथं आल्यानंतर ती माया असते बरं का, जी न ये आया, जी न ब्रह्माधिकार ये आया, तिला म्हणती माया ब्रह्माधिकाराही जिना बरं का. असं मायेचं आवरण घातलं बरं का. ब्रह्माधिकाराची आवरली नाही तिला म्हणतात माया. नाही ना, ब्रह्मदेवाला सुद्धा आवडली ना ती माया. स्वतःची मुलीला पाहून बरं का त्या ब्रह्मदेवाला काम वाजता निर्माण झाले. ब्रह्मकन्येशी धरून जाय, भल्या भल्याला या मायेनं बरं का झोपवले बरं का, आडवे केले अशोक महाराज. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काला, नारद चुकला झाला भजनाचा. इंद्राला भग पडली, का पडली बघ हो? गौतम ऋषीच्या पत्नीची म्हणजे अहिल्याची अभिलाषा केली, भग पडली, शरीराला ओढ पडली. चंद्र झाला काला, चंद्राला कायम स्वरूपी कलंक लागला, डाग लागला. गुरुपत्नीची अपेक्षा केली, अभिलाषा केली. चंद्र झाला काला, नारद चुकला चाला भजनाचा. त्यानं अखंड या जगामध्ये आणि महाराज या नामाचा बरं का प्रचार केला बरं का. ज्याच्यापासून ही कीर्तन मर्यादा चालू झाली ते नारद महर्षी. त्या नारदाच्या गादीवरती आपण इथे उभारून आता बोलतोय बरं. नारदाची गादी अशोक महाराज, ठीक आहे. परवा कुठे सांगितलं प्रवचनातून, कीर्तन काय उभार होती नारदाची गादी. आणि ज्यावेळी आपण एखादा ग्रंथाचं पारण करतो त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. ते व्यासांचं पीठ, व्यासपीठ बरं. कारण 4 वेद 7 शास्त्र 18 पुराणं व्यासानं लिहिली म्हणून ते व्यासपीठ. आणि म्हणून जे नारद ज्याने अखंड महाराज नामाचा प्रचार केला महाराज, कुठेही जाऊ द्या महाराज तरी त्यांचा सन्मान व्हायचा. देवाने सन्मान करावा नारदांचा, एवढा अधिकार नारदांचा होता. नारद म्हणजे सामान्य कोण नव्हते महाराज. तुम्हा आम्हाला ज्यांना निर्माण केलं त्यांचे सुपुत्र नारद म्हणजे ब्रह्मपुत्र, ब्रह्मदेवाचे पुत्र नारद महर्षी महाराज. आता पहिल्यासारखं फोन नव्हते, पहिल्यासारखे ते काय म्हणतात वर्तमानपत्र पेपर वगैरे नव्हते. सगळ्या जगामध्ये बातमी कोण पोचवायचा? तर नारद महर्षी. नारद महर्षी पोचवायचे महाराज. त्या नारदांना देखील महाराज त्या नारदांचं भजन मला थांबलं. अखंड भजन करणारे नारद मला थांबले बरं का. मायेनं त्यांना आवरण घातलं महाराज. एकदा नारद गोकुळामध्ये गेले. भगवान कृष्णाच्या 16,108 पत्न्या होत्या. पण नारद गोकुळामध्ये जात असताना रस्त्यामध्ये एक त्याला गंगा लागली, नदी लागली. आणि त्या नदीमध्ये 2 जलचर प्राणी जलक्रीडा करत होते. जलक्रीडा, एक मांदी आणि नर जलक्रीडा करत होते.
आणि ते ज्यावेळी नारदांनी पाहिलं, नारदांना कामाने पछाडलं महाराज. मायेचं आवरण भगवंतांनी घातलं. नारदांना थोडासा अभिमान झाला होता. माझ्यासारखा भजन करणारा कोण नाही. वाटतं काय काय लोकांना असं नाही गो, माझ्यासारखं भजन करणारा कोण नाही, माझ्या कीर्तनकार कोण नाही वगैरे वगैरे. नारदांना असं वाटलं होतं. आणि म्हणून त्यानं ते पाहिलं, नारदांना मायेनं आवरण टाकलं ना नारदांना. आणि नारदाच्या ठिकाणी काम होतं निर्माण झाली. नारद गोकुळामध्ये आले, भगवंताकडे गेले, भगवंताच्या महालामध्ये गेले. आणि भगवंताने विचारावं, नारद महर्षी काय चाललंय, कसं काय, ठीक आहे ना, काय आजची बात खबर, काय नाही म्हणले, आज काय नाही म्हणले, नवीन अशी काही बातमी आज काय नाही म्हणले ऐकायला आली. पण म्हणजे माझं एक काम होतं. म्हणजे काय नाही म्हणले, छोटंसं काम आहे म्हणले. देवा खरंच सांग म्हणले. अरे मी अख्ख्या जगात फिरतोय, वनवन करतोय म्हणले. अरे तुला 16,108 बायका आहेत बरं का. अरे मला एखादी का नसावी, का नसावी, का असं मी घोडं मारतो बरं का. अरे 16,108 तेवढ्या नको बरं का, 4 नको, 2 नको, एखादी तरी असावी की नाही. देव म्हणले, नारद बिघडले बरं का. पण नारदांना ताळ्यावरती आणण्याकरता भगवंतानं म्हणजे ठीक आहे तू म्हणजे असं करा म्हणले, यातली एखादी द्या म्हणले मला. नारद म्हणले, देव म्हणले अरे माझ्याच बायकोवरती तुझं लक्ष, जा म्हणले कुठली पहिली घेऊन जा म्हणले. नारद 16,108 महालामध्ये फिरले. जिथं जावं तिथं भगवंत काय नाही काहीतरी करतोय बघा. विठ्ठला जले स्थळी भरला, तो मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. जिथं जावं तिथं भगवंत होता. भगवंताने सांगितलं, नारदा मी ज्या महालामध्ये नाही त्या महालातली माझी पत्नी तू घेऊन जायचं, माझी बायको घेऊन जायचा. पण असं झालं नाही, भगवंत तिथं नाही. 16,108 बरं का महाल नारद फिरला. पण काय त्याला जे पदरात काहीच पडलं नाही. नारदांना पश्चाताप झाला की अरे आपण होतो काय आणि झालो काय बरं का, नाही का. पश्चाताप झाला, आपल्याकडून पाप झालं. म्हणून ते पाप आणखी नाहीसं होण्याकरता, दूर करण्याकरता नारद गंगेवरती गेले बरं का. आणि गंगेवरती गेले आणि महाराज बुडी मारली गंगेमध्ये. भगवंतानं काय केलं बरं का, चमत्कार केला भगवंतानं बरं का. महाराज नारद ज्यावेळी बुडी मारून वरती आले तेव्हा नारदाची नारदी झाली बरं का. काय झाली, नारदाची नारदी, स्त्रीरूप नारदांना प्राप्त झालं. स्त्री झाली. बघितलं नारद बघतात काय सगळे स्त्रीचे अवयव, स्त्री सारखे बोलू लागले, अवभाव करू लागले. एवढं नाही महाराज, एका क्षणामध्ये 60 पोरं ती व्याली. किती, 60 पोरं नारदांना झाली बरं का. किती, 60 पोरं लगेच. आणि मग कोण बिस्किट मागतोय, कोण चाकरी मागतोय, कोण पॅप्सी मागतोय, नाही का. नारद म्हणजे हे काय म्हणजे माझ्या पाठीकडे लफडं लागलं म्हणजे. पुन्हा गेला नारद आणि पुन्हा त्या गंगेमध्ये बुडी मारली. सांगितलं देवा अरे बाबा मला बायको नको म्हणे, काहीच नको म्हणले, मला संसार करायचाच नाही. कारण का, संसाराच्या अंगे अवघे व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आमचं कीर्तन आहे ते बरं आहे म्हणजे हा काय लापडा आपल्याला नको. एकदा लग्न झालं की ना अशोक महाराज कामा आणा, नाही का, आणा. अगदी 4च्या खांद्यावर नाही परत आणा, कधी संपत नाही, लक्षात ठेवा. नारदाने विचार केला, म्हणले आपल्याला हे काय लापड्यात पडायचं नाही देवा, म्हणलं यातून मला मुक्त कर. मला हे सांगायचं आहे की नारद चुकला चाला भजनाचा. नारदा नाही त्या मायेने सोडले म्हणा. मग अशी माया ज्यावेळी त्या मथुरेमध्ये कारागृहामध्ये वसुदेव घेऊन आला, आल्याबरोबर त्या मायेनं टाव फोडला. कारागृहाच्या बाहेर रक्षक ठेवले कंसानं. 8व्या जन्माला येईल ना का, 7 मारली पोरं, आणि 8व्या जन्माला येईल बरं का. त्या मुलीचा रडण्याचा आवाज आल्यावर ते सेवक जागे झाले. धावत धावत कंसाला सांगायला गेले. सांगितलं राजे 8व्या जन्माला आला, चला. मग काय दात करकरा खात बरं का. हातामध्ये खड्ग नावाचं शस्त्र घेतलेलं आहे कंसानं. आणि आता म्हणले आपल्या शत्रूला आपण मारायचं बरं का. बस का मग आपण मोकळे झालो म्हणले. म्हणून रागात कामाने आणखीन तो आला कंस. कारागृहामध्ये गेला. देवकीच्या मांडीवरती ती माया होती बरं का. याला वाटलं तो 8वाच आहे बरं का. आणि म्हणून कंसानं त्या मायेला हातामध्ये घेतली बरं का. तिचं चंगडं धरलं, पाय धरलं
आणि त्याला ओढून घेतली देवकीकडनं आणि बाहेर आला. गरगरा 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 फिरवली आणि आता मोठ्या दगडावरती आपटून मारणार एवढ्यात ती माया होती. हो, माया म्हणजे सामान्य नाही बरं का. ती माया हातातनं निसटली आणि आकाशामध्ये गेली. वरती गेल्यानंतर तिने आकाशवाणी केली, अरे कंसा, अरे मर्दासारखा मर्द आहे बरं का, बाई माणसाबरोबर काय राजकारण करतोयस हा. अरे एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, तुझा काल बरं का गोकुळामध्ये मोठा होतोय. आणि असं ऐकल्यानंतर महाराज कंस घाबरला आणि मग त्या भगवान कृष्णाला मारण्याकरता त्याने प्रयत्न चालू केले. पहिला प्रयत्न कुठला असेल तर पुतनेला आणि मारण्याकरता पाठवलं. ती पुतना स्तनामध्ये वीज धारण करून मारण्याकरता गेली, परंतु भगवंतानं तिला जीवे ठार मारले. महाबल भटाला पाठवलं जोशीजी करायला. त्या महाबल भटाची फजिती केली. अगासूर, कागासूर, तुलासूर, अग्निसूर अशा अनेक धेडाला आणि कंसानं पाठवलं. पण महाराज अवघ्या 6 महिन्याच्या दुडुदुडू चालणाऱ्या भगवंतानं सर्वांना पाणी पाजलं. विठ्ठल भगवंतानं ते चरित्र केलं ते 2 दशेमध्ये केले. रांगता गोधने रांगत असताना भगवंतानं चरित्र केलं आणि दुसरं राखिता गोधने रांगता गोधने काही राखत असताना आणि बालपणामध्ये रांगत असताना भगवंताने चरित्र केलं. ते चरित्र थोडक्यात आपल्याला पाहायचं. भगवंत रांगत होता तर अशा अनेक धेंडांना मारलो का. असते भगवान परमात्मा मोठा झाला, 5 वर्ष झाला, पोरांच्या मध्ये खेळा जाऊ लागला. सगळे सवंगडे जमले महाराज आणि मग सवंगडे म्हणायला लागले बरं का, कृष्णा अरे आपण खेळ खेळायचा बरं का. आणि मग ते खेळ खेळू लागले महाराज. ज्यावेळी भगवान कृष्ण गोकुळामध्ये आला ना, गोकुळच्या सुखा अंतपार नाही रे का. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग तो सावला सुकुमार भगवंताला आणि त्या गोकुळातील लोकांनी पाहिलं ना, त्या गोपिकांनी त्या गोपाळांनी पाहिल्यानंतर महाराज त्या भगवंताचा त्यांना काय लागला, मोह झाला बरं का, मोह. महाराज त्या भगवंतानं सर्व गोपिकांचं मन आहे ना ते आपल्याकडे वळून घेतलं महाराज. सर्वांना भगवंताचा निज ध्यास लागला महाराज. आणि अशा प्रकारे महाराज इतका दिसण्यात लागला महाराज. आणि एवढा ध्यास माणसाला लागावं. पुढच्या वर्षी सप्ताह येते महाराज, आतापासून वाटावं पुढच्या वर्षी कधी येतोय बरं का, असं वाटावं बरं का. त्याचा ध्यास लागावा महाराज. तसं गोकुळातील सर्व लोकांना भगवंताचा ध्यास लागला होता महाराज. का तर त्या भगवंतानं काय केलं, त्यांचं मन जे ना ते मन आकळलं होतं. त्या सर्वांचं चित्त भगवंताकडे महाराज. ध्यानीवरी भगवंत पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. बघा ध्याना मनामध्ये देव असावं बरं का. आमच्या कधी कधी मनामध्ये देव येतो. वर्षातला एकदा सप्त्याला आलो की नाही की मग देवाची आठवण होते नाही का. कधी कधी वर्षात ना महाराज 11 महिने देवाची आम्हाला आठवण होत नाही. पण सप्ताहाला काय देवाची आम्हाला आठवण होती बरं का, कधी कधी बरं का. तसं नाही तर महाराज सतत आसनी शयनी भोजनी बरं का. दलिता कांडिता जेविता गे माई राम वेलो वेला मी गाऊ ओविये. पूर्वीच्या बाया दलताना काढताना देवाच्या काय गाणी म्हणायचे का ते ओव्या म्हणायचे देवाच्या. आता जात गेलं म्हटल्यानंतर मला सगळंच गेलं नाही का. दाता गेला, पाटा गेला, नाही काय सगळं गेलं मला. तुम्ही दातावरती बाया ओव्या म्हणायच्या बघा, ते सगळं गेलं मला. म्हणून त्या गोकुळात त्या गवळणी होत्या, त्या पहाटे उठायच्या कशाला, ताक घुसलं करायला. आणि ताक घुसलं करत सुद्धा देवाच्या काय करायचे, गुणगान गायचे. दळायला उठायच्या आणि दळताना दाट्यावरती सुद्धा देवाचे गुण गायचे होते, म्हणजे ओव्या गायचे मला. म्हणून मला कुठल्याही क्षणी मला देवाचं नाव कधी घेता येतो बघा.
दलिता कांडिता जीविता गे बाई काय काय माणसं जेवायला बसलेला काहीतरी बडबड बडबड करतात नुसती महिला मंडळात जास्त तो प्रकार आहे जेवायला बसताना एक घास किती वेळा त्याला चुरतील आणि किती वेळा तोंडामध्ये सगळं तिथे सांगता येणार नाही पण बोलतील त्याच्यापेक्षा जास्त बरं का ते नको ते बोलण्यापेक्षा देवाचं नाव घ्या ना पण वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सदा घेता शास्त्र तुम्हाला सांगतो शास्त्र बरं का मला वाटतं एवढं जर पाळलं ना तरी कीर्तन सार्थकी लागेल मी तुम्हाला शास्त्र सांगतो की जेवायला बसल्यानंतर अशोक महाराज बोलणे नाही बरं का कारण आपण ते जेवतो ना तोंडामध्ये घास घालतो ना तो घास आपल्या पोटामध्ये जातो ना ते एक आहुती आपल्या पोटामध्ये जठराग्नी नावाचा अग्नी आहे बरं का त्या अग्नीमध्ये हा घास आपण काय करायचं हा घास रूपी समिधा त्याच्यामध्ये काय करायचे टाकायचे कधी स्वाहा करायचे म्हणजे जर जेवताना तुम्ही नामस्मरण केलं बरं का घासाघरी देवाचं नाव घेतात ना तर तुमच्याकडून काय होईल यज्ञ घडेल यज्ञ महाराज म्हणजे जेवण करणं हे काय एक यज्ञ आहे बघा मग जेवताना देवाचं नाव घ्यावं न्यायापेक्षा बोलूच नाही बरं का विठाला गौरवजीना भगवंताचा निजदास लागला महाराज आणि निजदास लागल्यामुळं महाराज त्यांना काही काम धंदा आठवत नव्हता बघा काय केलं असं होतं बघा आपल्या एका चित्तामध्ये बरं का एखाद्या मनामध्ये एखाद्या विषयाला ना तर माणूस जे करायचं आहे ना ते नेमकं विसरतो कधी कधी ज्याला काही बोलायचं असतं तर नेमकं विसरतो आपण तो बोलणार होतो पण विसरलो म्हणून आणि काही विसरलं पण आहे का ते गेलं नाही ना डोक्यात ना आमचंही कधी ते होतं बरं का एखादा प्रमाण द्यायचा असाल तर तो आठवत नाही आपल्याला तो विसरून जातो आपण बघा कधी कधी माझा होतो पूजा करताना मी तिथं तुळशीशी येतो पूजा करायला तर तिथंच तांब्या तिथं ठेवतो आणि अगरबत्ती घेत नाही रिकामा जेवणामध्ये येतो कधी कधी होतो आता काय ते डोक्यामध्ये विषय असतो असे मला आणि रिकामात देवळामध्ये येतो माझा एक नियम आहे बरं का अलीकडे मी चालू केलाय की आमचे ते ज्यांनी आम्हाला या परमार्थाची दिशा दाखवली अरे का अशोक महाराज ज्यांनी आम्हाला परमार्थाची दिशा दाखवली बरं का ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चालू आहे ते आमचे पाटील बाबा बघा आपल्याला पाटील बाबा म्हणायचो बरं तर मी त्यांना एक रोज फुल एक जायस्वंदीचं फुल एक रोज वाहतो बरं का एक नेम चालू केला मी वर्षभरापासून कधी कधी तो फुल देवारामध्ये तिथे राहतो बरं का आणि मी देवळामध्ये येतो परत मला घरी जावं लागतं बरं का बघा तुम्ही काय केलं सर्वांचं असं होतं की ते चित्त जर ठिकाणावरती नसलं ना मग चित्त नाही नावे तरी ते चित्त असावं बरं का आणि त्या चित्त नसेल तर कुठलाही काम धड होत नाही बघा सांगतो गोकुळातल्या लोकांना गवळणाची अवस्था सांगतो एका सासूनं आपल्या सुनबाईला सांगितलं सुनबाई न्याहारीची वेळ झाली आहे भाकरी कर न्याहारी कर म्हणजे भाकरी कर पूर्वी न्याहारी म्हणायचे तसा काळ बदलत गेला तसा मग ते भाकरी आल्यावर का भाकरी गेल्या आता चपात्या आल्या नाही का आता रोट्या आल्या तंदुरी आली नाही का वगैरे वगैरे काळ बदलला ना तेव्हा न्याहारी म्हणायचे पूर्वीचे त्यावेळी सासूबाईला सासू म्हणायचे किंवा आत्याबाई म्हणायची ही दोन नाव होती कधी द्वापार युगामध्ये बरं का पण द्वापार युग संपलं कलियुग आला बरं का मामींसा पण गेली सासूबाई पण गेली आणि आता आई आली बरं का असं म्हणत सासू या म्हणण्यामध्ये फार गोडवा आहे बरं का अधिकार आहे लक्षात ठेवा आईच्या याच्यामध्ये पण प्रेम आहे लक्षात ठेवा आईच्या बोलण्यामध्ये पण प्रेम आहे पण सासूच्या बोलण्यामध्ये सासू या पदामध्ये असं म्हणत अधिकार आहे आणि आई या अधिकारामध्ये प्रेम आहे लक्षात ठेवा आई या बोलण्यामध्ये प्रेम आहे आणि सासू म्हणण्यामध्ये अधिकार आहे पण पूर्वीच्या सासवा सुनावरती अधिकार गाजवायच्या लक्षात ठेवा खरं आताच्या सुना नाही भाग्य म्हणायचं मी म्हणतोय त्यांच्या का भाग्यवतच कोण नाही काय नाही काय काय म्हणतात सासू पण नको सासरा पण नको असं असलं तर जमल बरं का आपल्याला अशोक महाराज सासू सासरा असलं तर ते सुद्धा म्हणजे त्यांना जमत नाही ते विचारतात सासू आहे काय सासरा आहे काय ननंद आहे काय आहे मग नाही जमणार आमचं मग तिला ते जमत नाही तिला एकटीलाच पाहिजे बरं का काय अवस्था आहे बघा तर मला सासू या पदामध्ये अधिकार आहे लक्षात ठेवा तो अधिकार फार वेगळा होता बरं का आणि त्या अधिकार तो गाजवायच्या बरं का सुनावरती आता गाजवायला गेला तर ते जमणार पण नाही बरं का असो आणि गाजवू पण नाही कोणी सासूला सांगितलं सुनाई नारीची वेळ झाली आहे भाकरी टाकायला घे काठोटीमध्ये पीठ घेतला त्या सुनानं बरं का पीठ मळला बरं का आता भाकरी बापाच्या का नाही
पण तिचं लक्ष सगळं देवाकडे गेलं, कुणाकडं भगवंताकडे गेलं. आणि भाकरी तापाच्या सोडून काय शेणी कसं तापतो शेणी म्हणजे बराच. आता आपल्याकडे नाही देशावरती तापतो तिकडे लाकडं नाही ना, आपण वाटी भरपूर आहे. शेणीच गवऱ्या सारखं तशी थापायला लागली. सासूबाई तर सहज येणं झालं घरामध्ये. बघते तर काय ती शेणी थापत कसं तसं ती गवऱ्या तशी ती भाकरी थापते. तर ते सुनबाई अगं काय करते, भाकरी थापतेस का गवऱ्या थापतेस म्हणले. नाही म्हणले भाकरी टाकते. अगं म्हणले शेणीसारखा तू एवढा मोठा उंडा घेतला बरं का आणि शेणीसारखा तू गवऱ्या थापतेस म्हणले. शेवटी आली. म्हणजे आपण काय करतोय काय नाही हे तिला कळत होतं का, तर तिचं मन तिचं चित्त कुठे गेलं होतं, देवाकडे गेलं होतं. चैत्र वैशाख महिन्यामध्ये बघा आंबे येतात आणि मग लोक त्याच्या आंब्याचा काय घालतात, लोणचा घालतात. एका सासूबाईनं बरेचसे आंबे मागवले, लोणचा ते आंबे कापले, लोणचा बर्डेमध्ये घातला आणि आपल्या सुरमाला सांगितलं पार्वती ही बरणे तेवढी शिंक्यावरती नेऊन ठेव. कुठं शिंक्यावरती लोणचा भरला नेऊन ठेव. आणि ते एवढं करत असताना तिला भगवंताची आठवण झाली. चित्त भगवंताकडे गेलं. तिथं तिची लहान मुलगी होती हरणी नावाची. सासूने सांगितलं बरणी नेऊन ठेव शिक्यावरती बरं का. तिने ती बरणी एका काकेमध्ये घेतली आणि एका काकेमध्ये हरणी नावाच्या मुलीला घेतली आणि घरामध्ये गेली आणि त्या शिंक्यावरती बरणी न ठेवताना त्या हरणी नावाच्या मुलीला ठेवली बरं का. आणि बरणी काकेमध्ये घेऊन सासूबाईच्या पुढे आली. आता ती लहान मुलगी ती लागली ना ओरडायला बरं का. हरणी रडते, का रडते, कुठे रडते बरं का. आवाज सासूच्या कानावरती गेला. आता काय होते नातवंडावरती आजीचा लय प्रेम असतो का, आजोबा आजींचा. म्हणून शास्त्राने म्हटलंय की नातवंडाच्या संसारामध्ये मोह असतो बघा. म्हणून म्हातारी माणसं बघा नातवंडाच्या याच्यामध्ये गुंततात जास्त. हा म्हणजे म्हातारपणामध्ये त्याला परमार्थ करायला जमत नाही का, नातवंड असतात ना, नात माझ्याशिवाय राहत नाही, नातू माझ्याशिवाय राहत नाही, या अर्थात सांगतात लोक बघा. पण नातवंडाच्या संसारामध्ये मोह असतो. ती रडायला लागली. सहज लक्ष गेलं सासूचांनी विचारलं काय ग, अगं हरणी कुठे आहे. ती म्हणून ही काय काकेमध्ये आहे. त्या काकेमध्ये काय होती हो, बरणी होती बरणी. ही काय काकेमध्ये आहे. कान धरला. पूर्वीच्या सासू खतरनाक होत्या. कोपऱ्यामध्ये भरायच्या सुनाला, घाबरायच्या सुना बरं का. आता काही हिंमत नाही हो सासूची, सुनाला बोलायची हिंमत नाही. कान धरला तिला. कुठं आहे म्हणले सांग. ही काय म्हणली आहे. शुद्धीवरती आली ती. बघते तर काय टाकीमध्ये बरणी. मग हरणी कुठे आहे. शिंक्यावरती बघा. का ही अवस्था का दिली अशी, तर त्यांचं चित्त कुठं गेलं होतं, भगवंताकडे. कुठलंही काम करताना चित्त ठिकाणावरती असावं तर कुठलंही काम चांगलं होतं. चित्त ठिकाणावर नसेल तर कुठलाही काम धड होत नाही. बघा स्वयंपाक करताना एखाद्या स्त्रीचा, एखाद्या गृहिणीचा जर त्या स्वयंपाकामध्ये नसेल ना, तर एकदा खारट तरी होईल ना, तर आळणी तरी होईल किंवा तिखट तरी होईल. मग जेवण करताना चित्त कुठं पाहिजे, जेवणामध्ये पाहिजे. मनापासून आपण स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक रुचकर होतो, चांगला होतो. आणि स्वयंपाकामध्ये जर आपलं लक्ष नसेल तर आळणी खारट तिखट काय नाही काहीतरी बिघडेल बरं का. विठ्ठला अशा प्रकारे सर्व गवळणीला देवाचा निजदास लागला. आणि अशाच प्रकारे एक गवळण बरं का सकाळी उठल्या बरं का पाण्याची धूळ, अंड्याची धूळ घेतलेली आहे आणि ती यमुनेवरती पाण्याला गेलेली आहे बरं का. पाण्याची धूळ तिनं भरली, काठावरती ठेवली. जाताना भगवंत दृष्टीमध्ये पडला होता बरं का. आणि तो पाहिलेल्या देवाला, तो देव तिच्या चित्तामध्ये बसला. चित्त देवाकडे गेला. पाण्याचे हांडे भरून काठावरती ठेवले आणि तिथंच बसली बरं का. घरी झालं विसर्जन. महाराज म्हणतात ती पाणी आणखी आणायला होती हे विसरून गेली आणि एकच भगवंताचा ध्यान करू लागली बरं का. सकाळी आलेली पाण्याला संध्याकाळ होत आली तर तिथंच बसून होती बरं का. आमचे तुकोबर आहे त्यावेळी होते बरं का.
जे जे झाले अवतार तुका त्यांचे तुकाराम महाराज तिथे गेले आणि तिला विचारलं काय ग म्हणले बाई, अगं म्हणे सकाळी तू पाण्याला आलीस म्हणले आणि अजून इथं म्हणे काय करतेस म्हणले, कशाला थांबलीस इथं? तेव्हा तिने उत्तर दिलं महाराज अभंगाचं पहिलं चरण. हरीने हरले सकाळी तू पाण्याला आली आणि म्हणले अजून इथं बघले काय काय झालं काय? त्यावेळी तिने सांगितलं म्हणले महाराज सांगू का, माझं चित्त ठिकाण्यावरती नाही, मी कशाला आलोय, कुठं आलोय, काय करायलोय हेच मी विसरून गेलोय. हरिणे माझे हरिणे चित्त, माझं मन ठिकाण्यावरती नाही आणि म्हणून माझी ही अवस्था आहे. हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त विसरले, मी सगळं विसरून गेलो म्हणले. मी कशाला आलोय, काय करा आलोय, कुठं आलोय हे सगळं मी विसरलोय बरं का. आणि त्यामुळे आता मी काय करू बरं का, मी इथंच थांबलो, मी पाण्याला आलोय, संध्याकाळ झाली, आता जर मी घरी गेलो तर घरची मला विचारतील अजूनपर्यंत कुठं होतीस तू बरं का, नाही का. सुनांना सासूलाच असतो बरं का, ती सून होती, ते म्हणते महाराज मी जर घरी गेलो तर मला घरची काय म्हणतील, आता मी घरी कशी जाऊ, आता कैसे जाऊ, घरा नोहे बरा लौकिक, आता मला घरी जायला लाज वाटते बरं का. कारण घरी जर गेलो तर मला नको नको ते प्रश्न विचारतील बरं का, माझ्याकडे उत्तर देणारा उत्तर नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट, दिवसभर इथं मी बसले, किती लोकांची मी गप्पा मारल्या बरं का, आणि हे सगळं जर घरच्यांना माहिती पडलं तर लई वाईट होईल बरं का. घरची लोक मला बोलल्याशिवाय राहणार नाही, पण पारखियांचे सांगता घरची कुठे, घरची लोक मला हसतील बरं का, की संस्कारित नाही बरं का. जर तिच्या आई वडिलांनी संस्कार केले नाही, सकाळी पाण्याला गेले आणि तिकडच राहिली आणि परपुरुषांबरोबर गप्पा मारत बसली, त्यामुळं मला आता घरी कसं जावं हा विचार पडला, आता मी काय करू असा प्रश्न तिला महाराजांना केला. त्याने महाराजांनी तिला उत्तर दिलं, शेवटचं चरण. तुका म्हणे निवंत राय, तुका म्हणे निवंत राय, आता कैसे
हरिणे मारी हजी हरिणे चित्त बार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक पारखियात दिसा कथा गोष्टी घरचे कुठे घातील आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक. अशा प्रकारे अभंगाचा भाव ठरलेला आहे. भगवान परमात्म्यानं ते चारित्र्य केलं महाराज. त्याचं थोडक्यात वर्णन असं महाराज अनेक चारित्र्य भगवानाच्या गोकुळामध्ये केले आणि त्यामुळं गोकुळातील स्त्रिया पुरुष आणि नंदाकडे यशोदाकडे गाराने सांगू लागला सर्व गोकुळातील गोवळणी. आणि त्याला कंटाळून यशोदे मातेने निर्णय घेतला की बाळा बस झाला म्हणलं आता गावात तू राहायचं नाही का तर तू नको नको त्या घोड्या करतोस नको त्यांच्या खोड्या काढतोस नको ते करतोस लोक येऊन घरी तुझे गाराने सांगतात आणि म्हणून तू गोकुळामध्ये राहायचं नाही मग शाळेमध्ये जायचं. तर त्यावेळची शाळा कुठली होती गाई चारणं गाई राखणं ही शाळा होती. भगवंताला सांगितल्यानंतर भगवंतानं आपल्या सवंगड्यांना सांगितलं की बाबानो आता बरंच काही या गोकुळामध्ये आपण केलं आता आपल्याला गाई चारण्याकडे जायचं आहे आणि तिथं काही बरंच काही करायचं आहे. आणि म्हणून सर्व गोपाल भगवंताबरोबर गाई चारण्याकरता आणि वनात आणखी निघाले वर्गा. भगवंत वनामध्ये गाई चारण्याकरता गेले तरी देखील भगवंतानं आपलं चारित्र्य थांबवलं नाही महाराज. बरं भगवंत जंगलामध्ये गेले वनामध्ये गेले यमुनेच्या तीरावरती गेले परंतु गोकुळामध्ये असणाऱ्या गौरणींना मात्र देवापासून करमत नव्हता. देवाला पाहिलं नाही तर त्यांचा दिवस चांगला जायचा नाही महाराज. आणि म्हणून देवाला पाहण्याकरता गाई गोपाल यमुनेच्या तटी येती पानिया मिलोली जगदेवी चेंडू चौगुणा खेळती वालवंटी चला चला म्हणते पाहून भगवंताला पाहण्याकरता बरं का त्या गौरणी निमित्त करत्या. काय निमित्त करायच्या घरामध्ये पाण्याची भांडी भरलेली असायची सासूच्या नकळत ती भांडी ते ओतून टाकायची आणि सासूबाईला सांगायचे सासूबाई बाल्यानं दूरच्या दूर आणि लवंडून टाकली म्हणले पाण्याची भांडी रिकामी झाली. मग सासू म्हणायची बघतेस काय जा पाण्याला आणि मग ती पाण्याला जायची. निमित्त काय भगवंताला पाण्याकरता होता. देव एक दिवस जरी दिसला नाही तरी त्यांना करमत नव्हतं बरं का. इतका देवाचा त्यांना निजध्यास लागला होता. आणि मग अशा प्रकारे भगवान परमात्मा वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतानं चरित्र केलं. चेंडू चौगुणा गिरती वालवंती हो चेंडू लगोऱ्या बरं का उतुतू हमामा लपाछपी नाना प्रकारचे खेळ भगवंत आपल्या सवंगड्यासह आणि खेळू लागला. खेळत असताना महाराज सूर्य मध्याने आला. गोपाल म्हणू लागले देवा बहु केली वनवन पायपिटी झाला शील खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख देवा. अरे गायींच्या पाठीमागे फिरून फिरून जमलो खेळून सुद्धा जमलो बरं का. आता दुपार झाले पोटात कावळे ओरडत भूक लागले आणि भूक लागल्यामुळे आता खेळायला मजा नाही बरं का. आता आपण असं करूया आता आपली शेदोरी आपण खाऊया बरं का. आणि असं बोलल्यानंतर मला भगवंतानं सांगितलं ठीक आहे चला वलवू गाई देऊ बैसोयेचे ठाई. गोपाळानं ऑर्डर केली भगवंतानं आपल्या गायी ज्या विखुरलेल्या इकडे इकडे पांगलेली आहेत आपली गुरं ती सगळी गुरं गोष्टीवरती आणा त्यांना चारा घाला पाणी पाजा म्हणजे गोष्टीवरती बसतील का. एखाद्या वेळी आपण देवाला बसल्यानंतर एखादी गाय दुसऱ्या शेतामध्ये जर गेली तर आपल्याला जेवणावर उठून तिला फिरवावं लागेल बरं का. म्हणून जेवणावर उठायचं नाही शास्त्र आहे बरं का. कधीच शास्त्र आहे तो द्वापार युगामध्ये भगवंताने सांगितलं गोपाळांना जेवणावर उठायचा तो शास्त्र आपण देखील पाळतो. आपणही जेवणावर उठत नाही आणि नवे नवे तर जेवायला बसला असताना उठू नये जेवणावर लक्षात ठेवा शास्त्र आहे बरं का ते. म्हणून भगवंताने सांगितलं गाई गोष्टीवरती आणा. गाई गोष्टीवरती आणलं त्याला चारा घातला पाणी पाजला आणि मग सांगितलं प्रत्येकानं आपल्या शिदोऱ्या काढा काढा आपल्या शिदोऱ्या सर्वांनी काढा. भगवंताने सांगितलं गोपाळानं तुमच्या आईने काय तुम्हाला शिदोरी दिले ती काढा म्हणले बाहेर. मग सर्वांनी आपली शिदोरी आणलेली सोडली. भगवंतानं पाहिलं
कुणाची कांदा भाकर, कुणाची चटणी भाकर, लोणचा भाकर, पिठला भाकर. आता आपण कुठला कटला आणल्या बघा बरं का. सगळ्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्या शिदोऱ्या होत्या. देवाला सांगितलं हे बघा, जर तुमची शिदोरी माझ्या शिदोरीमध्ये सामावून घ्यावा असं वाटत असेल तर माझे आहे तैसे पाये, नाही तरी घरा जाये सोरोडिया माये नवनीत आणावे. माझे आहे तैसे पाये, माझी जशी शिदोरी आहे ना तशी तुमची पाहिजे. आणि नसेल घरी जा, घरला घेऊन या, आईकडून घेऊन या, आणि नाही आईने दिलं तर चोरून घेऊन या, पण माझे आहे तैसे. तुकाराम महाराज म्हणाले देवा माझ्या घरीच कोण नाही, मला घर नाही, माझ्या घरी कोण असेल. पण तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तुरी मदत. देवाने मान्य केलं बरं का. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि मग भगवंतानं सांगितलं की आता आपण काय करायचं आहे, काळा करायचा आहे. काळा मग असा जो असलेला काळा आहे हा काळा संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो बरं का. आणि म्हणून ज्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो त्यांचं एक मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर भौरी झाला. भौरी नाही काय आपल्या गोपाळ काळ्यामध्ये आपण भौरी जातात. आता दहीहंडी आपण बघतो की नाही, तशा प्रकारे तो आता आपण दहीहंडी साजरी करतो ना, ती पूर्वी द्वापार युगामध्ये भगवंतानं गोपाळा समवेत केली बरं का दहीहंडी. ती आपण ती प्रथा अजून चालवली बरं. भगवंताने गोपाळाला भौरी झाला, भौरी धरलेली आहे महाराज. आणि मग त्यांच्यावरती भगवंत परमात्मा उभा राहिलेला आहे बरं का. आणि मग भगवान परमात्म्यानं गोपाळा समवेत काळा केला, त्याप्रमाणे आपण काळा करणार आहोत. त्याकरता या ठिकाणी तिघांनी यायचं आहे बरं का. आणि घट्ट परत आला भगवान परमात्म्याने सांगितलं सर्वांनी गौरी दादा भगवंत वरती चढले आणि मग गोपाला समय भगवंताने काळा कशा प्रकारे केला आणि त्या प्रकारे आपण काळा करणार आहोत. शिंकेलावी
आदि पुराले नव साधन्य काया दिवस आदि पुराले नव साधन्य काया दिवस धन्य धन्य तेज चरण नित्य करते अवलोकन धन्य धन्य तेज चरण नित्य करते अवलोकन धन्य धन्य तेज चरण नित्य करते अवलोकन वार्ता विनाशे नरवे पुरवे प्रेम सर्वांगे संधार विजयनोराचे कंठील देवार मुक्तावराज जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती रत्ना प्रतिक गौण गुजरो मे कुमारा जगन्नाथे ओम मे कुमकुम जय जरा हीरे जय तबु मुदरो बंदवारा ऋण घंटे नमोरे जय राजया जय देव जय मंगल मूर्ति वासी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना मूर्ति जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सारा सोहर वक्र कुंडले रामाचा वनवासी सदना शंकर देवा वेणवाणी रक्षा विष्णुर वंदना जय देव जय मंगल मूर्ति वासी मंगल दर्शन मात्रे मान कामना मूर्ति जय देव योगे अट्टाळीस विजय गोपा वांगीर कमाली दिसले वेदोपा उदरे कासे विदपरमाने जय वाले देव उद्धारे जगा जय देव जय पांडुरंगा रतवाई वल्लभाई वल्लभा पाले जय देव ऐसे माया गाला गगदेवन कदे काशी पीतांबर कस्तूरी लल्लाटी देव सुरवर नित्य जनेली गौरा हनुमंत पुरे उभेराती जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रतवाई वल्लभाई वल्लभा पाले वल्लभा जय देव आचार्य गादी की भक्तानी साधु जयंती चंद्रवाडे वंदना जय करती दर्शन हे रामात्र तय हे मूर्ति केशव श्री राम देव माधव श्री राम देव पावे उवारती जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रतवाई वल्लभा वल्लभा पावे वल्लभा जय देव आरती गणराजा महादैवल्य तेरा शैली सब संत आरती गणराजा जो पले ज्ञान जाने हिराने अति कोटि अवतार बलुनंदा आमदेव जाने आरती गणराजा महादैवल्य तेरा शैली सब संत आरती गणराजा जगत गुजा बोले राम तेरे राम जय मत तेरे आरती राजा महादेव तेरा शिव सब संता राम आरती राजा आरती तुकाराम जय सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पार राम आरती तुकाराम राघवे सागरा प्रेम बाजान तारले मूर्ति तुमाची रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति राघवे आरती तुकाराम गुरु पिता तुकाराम श्री राम पाठकांत्याले मनोरे रामेश्वर जय मत तेरे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति राघवे आरती तुकाराम गरीब रंगन शिवावे दया कुला माझी सकळा विचारासा
कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा गेला बरा माझ्या विठुदासा भाविकासी नामामणी असावे कला जामुखे दान पांडुरंग कल्पनेची बाधा हो कवणे काळी संत मंडळी सुखी असो तुझी जगती आहे देवी